पाय न हळू ठेव. इशू, मला नाही चालणार 4-2 पैशांसाठी तू स्वतःचा जीव धोक्यात घातलेला. अगं, तत्वांचा प्रश्न असला तरी स्वतःच्या जीवावर बेतेल असं का काही करायचंय आपल्याला? आणि या श्रीमंत लोकांचं काय जातं ग चॅलेंज करायला? उद्या जे काही नुकसान होईल ना ते आपलं होईल. ही लोक तर सहज अंग काढून घेतील सगळ्यातून. आणि आपल्याला हे असे सगळे आघोरी प्रकार करण्याची परवानगी दिलीच कोणी? आपल्याला आपल्या आईबाबांनी खूप कष्टाने मोठं केलं. अगं, अक्षरशः ना स्वतःच्या पोटावर चिमटा काढून शिकवलंय त्यांनी आपल्याला. यातून जे काही नुकसान होईल ते त्यांनी का म्हणून सहन करायचं? त्यांनी आधीच काही कमी सोसलंय का आपल्यासाठी? ईशा, तू रडू नकोस, डोळे पुस. अगं, रडण्याने काहीच नाही ना साध्य होत. तुला माहिती आहे तू किती महत्वाची आहेस आमच्यासाठी. अगं, बाबांसाठी तर तू फक्त मुलगी नाही आहेस, त्यांचा मुलगा पण आहेस, त्यांचा स्वाभिमान आहेस तू ईशा. तुला बाबांची शपथ, तू हे सगळं सोडशील. मला वचन दे, मला वचन दे, तू हे सगळं सोडशील. ईशा, काहीही झालं तरी मी कायम तुझ्यासोबत आहे. आपण कायम असणार आहोत एकमेकांसाठी. वी आर अ टीम ईशा. तू कधीच एकटी नाहीयेस. मी भक्कमपणे तुझ्यासोबत उभी राहीन.